मराठी भाषेच्या गौरवासाठी आजही राज्य आणि सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात कार्य केले जातं. त्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. दरवर्षी 27 फेब्रुवारी म्हणजे आज साजरा केला जातो. भारतामध्ये मराठी लोकसंख्या ही 3ऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आपुलकी वाटणारी, जिव्हाळ्याची आणि सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तर जगाचं बोलायचं झालं तर मराठी भाषा ही 10व्या क्रमांकावर येते. विशेष म्हणजे भारतातील 22 अधिकृत भाषांमध्ये तिचा समावेश देखील आहे. आज मराठी भाषेवर बोलण्याचे कारण म्हणजे आज मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. म्हणून आज आपण मराठी भाषेचा गौरव करतो. मराठी राजभाषा दिन म्हणून 27 फेब्रुवारी ही तारीख महत्त्वाची ठरते. कारण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 मध्ये या 27 फेब्रुवारी या त्यांच्या वाढदिवसाच्या ऐतिहासिक दिवसाला मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केले. मराठी ही आपली मायबोली आहे आणि आपल्या भाषेचा प्रत्येकाला सार्थ अभिमान असायलाच हवा. मराठी भाषा लोप पावत चालली आहे अथवा मराठी भाषेकडे दुर्लक्ष होतंय असं अनेकदा आपल्याला ऐकायला येतं. मात्र अनेक पारिभाषिक व्यक्तींना आपली मराठी भाषा ही खूपच आपुलकीची वाटते आणि आवडतेही. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना स्मरून आज आपण त्यांच्या जीवन प्रवासावर नजर टाकूयात. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला नाशिकमध्ये झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, परंतु लहान असताना त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले, ज्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. त्यांना 6 भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुम ही घरातील सर्वांचीच लाडकी होती. एकुलती एक बहीण कुसुम असल्याने त्यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज नाव धारण केले. तेव्हापासूनच शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करू लागले. 20 वर्षाच्या वयात त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून हिंसात्मक आंदोलनात प्रवेश केला. याशिवाय आपल्या जीवन काळात त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 20 वर्षाच्या वयात त्यांनी आपला पहिला मराठी कविता संग्रह जीवन लहरी प्रकाशित केला. नंतर त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पटकथन लिहिणे सुरू केले. धार्मिक चित्रपट सती सुलोचन मध्ये त्यांनी अभिनेता म्हणून काम केले. 1942च्या स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू असताना ते प्रभात दैनिकात काम करत असत. आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी गरजा जय जयकार, क्रांतीचा जय जयकार ही देशाला स्फूर्ती देणारी कविता लिहिली. विशाखा या काव्यसंग्रहानंतर त्यांनी अनेक नाटके, कविता संग्रह आणि कथा संग्रह लिहिले. त्यांचे नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला या नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी भाषेतील ते दुसरे लेखक होते. याशिवाय त्यांनी अक्षरबाग, किनारा, मराठी माती, प्रवासी पक्षी, श्रावण, जीवन लहरी इत्यादी प्रसिद्ध कविता संग्रह लिहिले. वि.वा. शिरवाडकर यांनी 1990 साली नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेचे कार्य विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे आणि गरीब व दलित लोकांना मदत करणे हे होते. त्यामुळे अशा कुशाग्र बुद्धीच्या व्यक्तिमत्वाचा म्हणजेच कुसुमाग्रजांचा गौरव करण्यासाठी मराठी राजभाषा दिन साजरा करतात. आणि शेवटी मी नक्कीच म्हणेल, रुजवू मराठी भाषा, खुलवू मराठी भाषा, जगवू मराठी भाषा. येणाऱ्या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल अशी सदैव राहो माझी मराठी भाषा. लोकतंत्रकडून तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप शुभेच्छा.